तर सर्वात पहिल्यांदा आज आपल्याकडे 3 पुस्तकाचा परिचय देणारी मंडळी उपलब्ध आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे चैत्राली केळकर मुंबईमधून आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. ती इतिहास विषयाची अभ्यासक आहे. इतिहास विषयातल्या तृतीय वर्षाची ती अभ्यासक आहे. लेखनाची तिला आवड आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयात ती आता शिक्षण घेत आहे आणि महाराष्ट्र टाइम्सच्या एका उपक्रमात तिची कविताची निवड झालेली होती. महाविद्यालयाच्या एका मासिकासाठी सुद्धा ती काम करते. प्रतिभा रानडे यांचं स्मरण वेळा या पुस्तकाचा ती आज रसास्वाद घेणार आहे. मी चैत्राली केळकरला विनंती करतो की तिने आपल्या पुस्तकाचा रसास्वाद सुरू करावा. नमस्कार. आज मी स्मरण वेळा या प्रतिभा रानडे यांच्या पुस्तकाचा रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतिभा रानडे या एक लेखिका म्हणून आपल्याला परिचित आहेत. ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक, ललित असं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची, अफगाण डायरी, काल आणि आज, बुरख्याआड स्त्रिया, अबोलीची भाषा ही त्यांची काही महत्वाची पुस्तकं आहेत. त्याचबरोबर अमृता प्रीतम यांच्या इंग्रजी कादंबरीचा बंद दरवाजा या नावाने त्यांनी अनुवाद केलेला आहे. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा 1998-99च्या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. तर 2003 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई पुस्तकाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे उत्कृष्ट साहित्य कृतीचा पुरस्कार लाभला आहे. स्मरण वेळा हे पुस्तक म्हणजे त्यांनी विविध मासिकात, वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे खरं तर एक रसरशीत अनुभव कथनच आहे. पुस्तकातील एकूण 13 लेखांपैकी काही लेख हे त्यांच्या आयुष्यातील आठवणी सांगणारे आहेत. काही लेखात त्यांनी केलेल्या प्रवासाचे अनुभव आहेत. तर काही लेखांमध्ये 19व्या शतकातील स्त्रियांच्या जीवनाचा, त्यांच्या समस्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. खरं तर या पुस्तकातील प्रत्येक लेख हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. पण आज मी मला आवडलेल्या 5 महत्वाच्या लेखांबद्दल थोडक्यात सांगणार आहे. पुस्तकातील पहिला लेख आहे क्रॉस ओव्हर दी व्हीटफील्ड. विन्सेंट व्हॅन गॉग याचं क्रॉस ओव्हर दी व्हीटफील्ड हे शेवटचं चित्र प्रतिभाताईंनी पाहिलं होतं. या चित्राची मूळ प्रत पाहण्यासाठी लेखिकेने केलेला प्रवास आपल्याला या लेखात वाचायला मिळतो. प्रतिभाताई अफगाणिस्तानात राहत असताना तिथल्या शोर बाजारातून घेतलेली व्हॅन गॉगच्या या चित्राची प्रतिकृती ते पुढे काही वर्षांनी एम्स्टरडॅम मधील व्हॅन गॉगच्या चित्रांच्या म्युझियम मध्ये त्यांना पाहायला मिळालेलं हे मूळ चित्र. हा सारा प्रवास वाचत असताना प्रतिभाताईंमध्ये असलेल्या सच्चा आणि अभ्यासू कला रसिकाचं दर्शन आपल्याला घडतं. हे चित्र पाहण्याआधी त्यांनी व्हॅन गॉग कम्प्लीट लेटर्स या पुस्तकातून व्हॅन गॉगने हे चित्र काढलं तेव्हा त्याची मानसिकता काय होती, त्याने या चित्रात कुठल्या रंगांचा वापर केला होता हे सुद्धा जाणून घेतलं होतं. त्यामुळेच हे चित्र बघताना त्यांची मनस्थिती अधिक भावुक झाली होती. एखाद्या चित्रकाराच्या चित्राचा किंवा कुठल्याही भावलेल्या कलाकृतीचा तळमळीने आणि सर्व बाजूंनी कसा अभ्यास करावा हे समजून घेण्यासाठी मी हा लेख नेहमीच पुन्हा पुन्हा वाचत असते. पुढचा लेख आहे सिनेमाचा ऋतू. सिनेमाचा ऋतू हा लेख त्यातील नावाच्या वेगळेपणातूनच आपलं लक्ष वेधून घेतो. हा लेख वाचताना चित्रपट पाहण्याचा प्रतिभाताईंचा त्यांच्या वयानुसार बदलत गेलेला दृष्टिकोन तर ते आपल्या पुढे मांडतातच. पण पुढे या लेखात त्यांनीच म्हटल्याप्रमाणे सिनेमा कोणता पाहतो यापेक्षा तो कोणाबरोबर पाहतो यालाही फार महत्व असतं. हे त्यांचं वाक्य मला इथे फार महत्वाचं वाटतं. चित्रपट कलेचा आपल्या आयुष्यातील अनुभवांशी, घटनांशी, विचार प्रक्रियेशी किती निकटचा संबंध आहे हे हा लेख वाचल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवतं. तिसरा लेख आहे समुद्र वेळा. बहुतेक करून अनेक साहित्यिकांनी समुद्राचं वर्णन एखाद्या तरी त्यांच्या कवितेत किंवा लेखात करून ठेवलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळेच प्रतिभाताईंचं एक लेखिका म्हणून समुद्राशी असणारं नातं जाणून घ्यायचं असेल तर हा लेख वाचायलाच हवा. या लेखातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे समुद्राचं प्रतिभाताईंनी केलेलं अत्यंत चित्रदर्शी वर्णन. पुढचा लेख आहे सद्गुण मंजिरी आवडाबाई भिडे. माझ्या दृष्टीने या पुस्तकातील हा एक सर्वांग सुंदर असा लेख आहे. 19व्या शतकातील स्त्री समस्यांचा अभ्यास करत असताना सद्गुण मंजिरी एका हतभागी स्त्रीचे चरित्र हे छोटेखानी पुस्तक प्रतिभाताईंच्या हाती लागलं. घटनांचे, विचारांचे विविध पैलू प्रतिभाताईंनी
सॉरी घटनांचे विचारांचे विविध पैलू प्रतिभाताईंनी त्यांच्या सृजनशील वृत्तीने समजून घेतले. आवडाबाई हिची दुःख, आवडाबाईची मानसिकता वाचताना 19व्या शतकातील स्त्रियांच्या प्रश्नांविषयीची आपली जाणीव अधिक खोलवर होते. आवडाबाई प्रमाणेच 19व्या शतकातील अशा अनेक स्त्रियांची चरित्र अजून आपल्या पुढे यायला हवीत, त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, हेही आपल्याला लक्षात येतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या काळातील स्त्रियांची शिक्षणाप्रती असणारी ओढ, जिद्द मला कायमच माझा दैनंदिन अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देते. पुस्तकातला शेवटचा लेख आहे अरण्य. माझ्या दृष्टीने हा लेख म्हणजे अत्यंत सुंदर लेखन शैलीतून आपलं चिंतन कसं मांडावं याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या लेखामध्ये लेखिका पूर्ण दृश्य आपल्या डोळ्यासमोर जिवंत उभं करते. हा लेख म्हणजे अरण्यात केलेलं नुसतं पक्षी किंवा प्राणी निरीक्षण नाहीये, तर लेखिकेच्या संवेदनशील मनाने या सर्व प्राणीमात्रांच्या मनात डोकावण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलाय तोही आपल्याला हा लेख वाचत असताना कळून येतो. जंगल सफारीच्या शेवटच्या दिवशी निघताना प्रतिभाताई एकट्याच अरण्यातल्या एका वृक्षावाशी उभ्या राहतात आणि या अरण्य देवतेकडे एक आशीर्वाद मागतात. त्या म्हणतात, आयुष्यातला सगळा कुरूपपणा, क्रौर्य सांभाळूनही सौंदर्य उधळण्याचं, कोवळेपणा भोगण्याचं बळ मला दे. निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे नेमकं काय, ते मला हा लेख वाचताना कायम लक्षात येतं. निसर्गाला, अरण्याला अरण्य देवता असं संबोधून प्रतिभाताईंनी निसर्गाप्रती असणाऱ्या ऋणाचं मर्मच जाणून घेतलंय. हा लेख वाचून झाल्यावर पुस्तक संपतं आणि कित्येक वेळ एक शांत अनुभूती आपल्या संपूर्ण मनात पसरत राहते. प्रतिभाताईंच्या लेखनामागची विचार प्रक्रिया नेमकी कशी घडत जाते याची कल्पना हे पुस्तक वाचताना आपल्याला येते. एक जाणकार अभ्यासू रसिक, स्त्रीवादाचा अभ्यास करणारी लेखिका, निसर्गाप्रती अतिशय संवेदनशील आणि कृतज्ञ असणारी स्त्री, अशी प्रतिभाताईंची विविध रूप या स्मरणवेळा आपल्याला दाखवतात. प्रतिभाताईंनीच या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षात भेटणारी माणसं परत परत भेटली की जशी दरवेळी नव्या अंगानं कळत जातात, तसंच एखादं पुस्तक परत परत वाचलं की त्यातील माणसंही नव्यानं कळत जातात. त्याचप्रमाणे प्रतिभाताईंच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू आणि प्रतिभाताईंनी मांडलेले विविध विषय हे जर दरवेळी नव्या अंगानं जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचणं नक्कीच एक आनंददायी गोष्ट आहे. पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. याची पहिली आवृत्ती 2002 मध्ये आली होती. दुसरी आवृत्ती जून 2009 मध्ये प्रकाशित झाली. चित्रकार रवी मुकुल यांच्या कुंचल्यातून साकारलेलं मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाला साजेसं आणि पुस्तकाप्रतीची ओढ वाढवणारं आहे. पुस्तकाचं मूल्य आहे 130 रुपये. हे पुस्तक पद्मगंधा.com, halfpriceBooks.com, रसिकर.com, majesticreaders.com या वेबसाईटवर आपण ऑनलाईन विकत घेऊ शकतो. पुन्हा एकदा मी ह्या उपक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल संस्कार भारती पुणे यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद चैत्राली. प्रतिभा रानडे मॅडमच्या स्मरणवेळा पुस्तकाचं चांगलं आकलन करून तू आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल धन्यवाद. उपस्थितांना सांगायला मला खूप आनंद वाटतो की साहित्य संगोष्ठीच्या कार्यक्रमाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये हळूहळू वाढत आहे. आपल्यासोबत ग्वाल्हेर, सोलापूर, बडोदा, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक इत्यादी ठिकाणांवरून लोक ऑनलाईन पद्धतीने आपल्याकडे या कार्यक्रमाला जॉईन होत आहेत. यानंतर पुस्तकाचा रसास्वाद घेण्यासाठी मी नमिता आफळे यांना आमंत्रित करतो. नमिता आफळे मॅडम या व्यवसायानं ग्रंथपाल आहेत. कथा, कविता, अभिवाचन तसेच माहितीपट ऑडिओ पुस्तकांसाठी त्या आवाजाच्या कलाकार अर्थात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम पाहतात. अनघा या टोपण नावाने त्या लेखन करतात. त्या आज आपल्या समोर भोपाळी निसळ यांचं या पुस्तक वजा कादंबरीचा रसास्वाद करून दाखवणार आहेत. मी नमिता आफळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुस्तक परिचय सादर कर. धन्यवाद व्यंकटेशजी. संस्कार भारती पुणे महानगराच्या समस्त जाणत्या प्रेक्षकांना माझा सस्नेह नमस्कार. मंडळी, आपण जी वाचतो ती सगळी असतात पुस्तकं, ग्रंथ, शब्दकोश, पोथ्या, हे सगळं आपण वाचत असतो. पण आता आपण जिथे प्रवेश करणार आहोत ना, ते आहे एक कल्लोळ तीर्थ, मन ढवळून काढणारं मनस्वी शब्दशिल्प. चला तर मग आधी या शब्दशिल्पाच्या गाभाऱ्यातला
निनादणारा ध्वनी थोडासा अनुभव. कालपासून मी पाणी पाहतोय, डोंगर पाहतोय, झाड, ढग, आभाळ पाहतोय. प्रत्येक वेळी निराळी रूप, निराळा वेग. निसर्ग तेवढाच मोहक, तितकाच शुद्ध. कालपासून मी माणसांची कला, श्रद्धा पाहिली, इतिहासही पाहिला. काय घेतोय मी या सगळ्यातून? तात्या, सदा काका का भेटले असावेत मला? सदा काका तर सगळं सोडून इथेच होऊन राहिले. कोणते प्रश्न होते त्यांचे आणि इथे काय उत्तर सापडली आहेत त्यांना? करुणा, आई बाबा, माझी कला, माझं काम, अजून काय हवंय मला? स्वतःचा शोध संपत नसतो कधी. माझे विचार, माझी स्वप्न, माझी तत्व ठरतील एक वेळ. पण स्वतःला शोधणं आणि तो नेमका सापडणं ही न संपणारी प्रक्रिया आहे. करुणा नेहमी सांगते, अनेक डगरींवरून एकदम चालायला जाऊ नकोस. पडशील, ठेचकाळशील तरी ठीक, पण एकमेकात गल्लत करतोस कितीकदा. हे बहुधा खरं असावं. माझं मलाही उमगत नाही मग. करुणा नसती तर मी हा सगळा गुंता करून ठेवला असता. सगळ्या प्रवाहांची सरमिसळ होते माझ्या आत. त्या कल्लोळ तीर्थाला तरी ठाम भिंती आहेत बाजूनी. माझी तर तीही चौकट हरवत चाललीये. अद्वैतला कमालीचं अस्वस्थ वाटत होतं. तो उठला, 2 पावलं पुढे चालत त्यानं हाताची ओंजळ बाहेर धरली. भरलेल्या ओंजळीतून पाणी ओसंडून पडू लागलं. अद्वैतनं वर पाहिलं. दाटलेल्या अंधारातून पाऊस बेफाम कोसळत होता. मंडळी, झालत ना अगदी मंत्रमुग्ध? हे आहे भूपाली मिसळ यांचं शुभारंभाचं पुस्तक. एखादं मंदिर, लेणी, स्तूप हे खरं तर बांधणारे असतात रूढार्थाने अगदी अर्धशिक्षित किंवा कधी कधी अशिक्षित असे सगळे कलाकार. पण ते ओतीव भावनेनं आपलं शिल्प साकारतं, त्याला तोड नसते. फिरोज रानडे वेरूळच्या कैलास मंदिराबद्दल काय सांगतात माहितीये? छिन्नी हथोड्यांनी खडकावर चितारलेला उत्कटलेला शिल्प कोरक्यांच्या प्रतिभेचा एक चिरंतन अद्भुत स्वप्नील. ते चिरंतन असणारं शिल्प असतं. मग त्यात जिवंतपणा कुठून येतो, कसा येतो? जीव ओतून आपण जेव्हा एखादी कलाकुसर करतो ना, तेव्हाच ते शिल्प चिरंतनतेकडे जातं. असं म्हणतात की कल्लोळ तीर्थ हे औषधी गुणांनी युक्त असतं. त्या तीर्थामध्ये हिलिंग पॉवर अर्थात बरं करण्याची शक्ती असते, ताकद असते. कल्लोळ तीर्थ हे पुस्तक वाचल्यानंतर आपण वाचक म्हणून अनेक प्रकारच्या प्रश्नांनी आपलं अस्वस्थ करणारं मन मात्र आपल्याला सापडतं, आणि ते असतं आपलं स्वतःच. कल्लोळ तीर्थचं उपशीर्षकही इतकं सूचक आणि भन्नाट आहे माहितीये, जर्निंग द गॅलेक्सी विदिन. खरोखरीच आहे, कल्लोळ माजवणारं, मंथन करणारं हे लिखाण आहे. आपल्या आत असलेल्या आकाशगंगेचं मंथन होत राहतं सतत वाचताना. पात्रांची योजना नावासकट अगदी सूचक आहे. अद्वैत आणि करुणा दोघही कलोपासक आहेत. एकाला आपण ज्या कलाकृती घडवतोय त्यात हरवलेला जिवंतपणा शोधण्याची आस आहे, आणि त्याला समर्थपणे साथ देणारी आहे करुणा. भूपालीजींनी हे शब्दशिल्प साकारताना परदेशातल्या जगप्रसिद्ध अशा शिल्पांचे अनेक संदर्भ अतिशय सक्षमपणे वापरले आहेत. त्या स्थळांचं, शिल्पांचं वर्णन त्यांनी एवढं जिवंत केलंय ना की अद्वैत सोबत सगळ्याच ठिकाणी आपण फिरून येतो. आपल्या सोबत असतात ते त्याला पडणारे प्रश्न. एकच गोष्ट मला कळली, भले मग ती कलाकृती घडवण्याची असो, पण ती अर्थार्जन म्हणून केल्यानंतर त्यातलं सत्व हरवतं का? मला वाचक म्हणून गवसलेला अर्थ असा की ज्यानं त्यानं आपल्यात विलसत असणारी ही आकाशगंगा नितळ ठेवावी. काम कोणतंही असू दे, ते ध्येय म्हणून झपाटून केलं ना की ते निश्चितच एक कलाकृती म्हणून साकारतं. मास्टर बुक प्रिंटर आनंद लिमये यांच्या इंकिंग इनोव्हेशन्सनं 210 पानांचं हे पुस्तक 2020 साली प्रकाशित केलंय. भूपाली मिसळ लिखित कल्लोळ तीर्थ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन डिसेंबर 2020 मध्ये पुण्यातच झालं. फेब्रुवारी 2021 मध्ये पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या ऑनलाईन वार्षिक साहित्य संमेलनात भूपाली मिसळ यांना
या कादंबरीसाठी सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. वर्षभरात एका पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली ही अभिमानाची गोष्ट आहे. भूपालीजींच्या या शब्दशिल्पाची सफर आपल्यातले सगळे जाणकार नक्कीच करतील ही मला खात्री आहे. मला आवडलेल्या एका मनस्वी पुस्तकाचा परिचय आपल्या संस्कार भारतच्या परिवारात करता आला, यासाठी मी सगळ्यांचेच मनपूर्वक धन्यवाद देते. धन्यवाद नमिताताई. अतिशय कर्णमधुर मंजूळ आवाजामध्ये आपण कल्लोळ तीर्थाचं दर्शन घडवून दिले आणि कल्लोळ तीर्थ वाचण्याची उत्सुकता वाचकांमध्ये निर्माण केली, त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आपल्याकडे पुस्तकाचा रसास्वाद घेण्यासाठी उपलब्ध आहेत स्मिताताई आजेगावकर. त्या संगीत विषयातील अलंकार असून त्यांनी शिक्षणशास्त्र या विषयात पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. त्या संगीतकार आणि कीर्तनकार आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पती हरिभक्त परायण श्री प्रभाकर तुकाराम बुवा आजेगावकर यांच्याकडून त्यांनी कीर्तनाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मागील 25 वर्षांपासून त्या महाराष्ट्रासह भारताच्या इतर भागांमध्ये गायनाच्या आणि कीर्तनाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. स्मिताताई आजेगावकर आज आपल्याकडे अमेरिकन लेखक डेल कार्नेगी यांच्या मित्र जोडा लोकांवर प्रभाव पाडा या पुस्तकाचा रसास्वाद आपल्यासमोर सादर करणार आहे. मी स्मिताताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला रसास्वाद सुरू करावा. नमस्कार. लिहिते वा वाचते वा अंतर्गत साहित्य संगोष्ठी पुस्तक रसास्वाद कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची मला प्रथमतः संधी दिल्याबद्दल मी नितीनजी, धनश्रीताई, माधुरीताई आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मानते आणि सुरुवात करते. आज 1 ऑगस्ट, त्यामुळे प्रथमतः लोकमान्य टिळक यांचे आपण पुण्यस्मरण करूया आणि सर्वांना आज जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इसवी सन 1937 साली डेल कार्नेगी या लेखकांनी लिहिलेल्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचा आढावा आज आपण घेणार आहोत. या पुस्तकाच्या जगभर 40 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. मराठीत मित्र जोडा आणि लोकांवरती प्रभाव पाडा हे शीर्षक आहे. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीव लावणारी माणसं ही आपोआप भेटत जातात, हा संदेश या पुस्तकातून आपल्याला मिळतो. आणि 21व्या शतकातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं हे सुंदर पुस्तक आहे. अनेक लोकांशी वेगवेगळ्या स्तरांवरती त्याला संपर्क साधावाच लागतो, त्यांच्याशी नातेसंबंध जोडावेच लागतात. त्याचप्रमाणे व्यावसायिक यश व व्यक्तिगत आयुष्यही समृद्ध व्हावे यासाठी तो प्रयत्नशील असतो. या पुस्तकामध्ये एकूण 4 भाग विभागलेले आहेत. त्यापैकी पहिल्या भागामध्ये लोकांना कसे हाताळावे आणि त्यासाठी कोणती तंत्रे वापरावीत याची विस्तृत चर्चा यात केली आहे. आपल्याला मध गोळा करायचा असेल ना तर तो खुबीने गोळा करावा लागतो. मधमाशांच्या पोळ्यावरती दगड मारून कसे बरं चालेल. तसेच लोकांनी आपले ऐकावे, आपले अनुकरण करावे. तसेच लोकांनी आपले ऐकावे आणि आपल्या विचारांशी सहभाग व्हावे, आपले अनुयायी व्हावेत असे आपल्याला सगळ्यांनाच वाटते की नाही. मग त्याचे कौशल्य आपल्याला या पुस्तकात शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला मिळेल. दुसऱ्या भागामध्ये लोकांना आपण आवडावे म्हणून 6 उपदेश सुद्धा आपल्याला आवडतील अशा पद्धतीनेच केलेले आहेत. आपले सगळीकडे चांगले स्वागत व्हावे, लोकांवरती आपली छाप पडावी असेच आपल्याला वाटते. मग त्यासाठी काही पथ्ये पण आपण पाळणे गरजेचेच आहे, तेही यात सांगितलेले आहे. आपण जर काही गोष्टी करायला नकार दिला तर आपल्यावरती कोणती संकटे ओढवतील याबद्दल सुद्धा धोक्याचा इशारा यांनी दिलेला आहे. तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे संवाद कौशल्यावरही अधिक भर दिलेला आहे. तिसऱ्या भागामध्ये वादविवाद घालणे किती हानिकारक असते ते अनेक उदाहरणासह स्पष्ट केलेले आहे. वादविवादाने आपण लोकांना कधी जिंकू शकत नाही हे कटू सत्य फार कळवळून यात सांगितलेले आहे. वादविवादाने आपण फक्त शत्रू निर्माण करतो. चांगले वागण्यासाठी आव्हान देणे सुद्धा प्रसंगी गरजेचेच असते हे पटवून दिलंय. तसंच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही आपला संयम ढळू न देता बाजी आपल्या बाजूने कशी पावसायची याचेही मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतं. चौथ्या भागामध्ये
नेतृत्व ही कला आहे आणि त्यासाठी त्याची महती किती आहे हे समजून सांगितलेलं आहे. पुढाकार का आणि कसा घ्यावा याची उदाहरणे दिलेली आहेत. लोकांना राग न येऊ देता, त्यांना आक्रमक होऊ न देता त्यांच्यात कसे बदल घडवून आणायचे तेही याच्यात सांगितलेले आहे. आपण लोकांशी जास्तीत जास्त सुसंवाद साधण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ही महत्वाची तत्वेही याच्यामध्ये सांगितलेली आहेत. त्याशिवाय शेक्सपियर जसे म्हणतो की जगात चांगले आणि वाईट असे काहीच नाही, आपले विचारच चांगले आणि वाईट ठरवत असतात. या जगात आपण दुःखी असावे असे कोणाला तरी वाटते का? प्रत्येकाला वाटते की आपण सुखी व्हावं, प्रत्येकालाच आपण आनंदी असावे असं वाटतं. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवून तुम्ही आनंदी होऊ शकता. आनंद हा बाह्य गोष्टींवरती अवलंबून नसतोच मुळी, तो तुमच्या अंतरंगामध्येच दडलेला असतो. आपला आनंद आपण मिळवणे हे सर्वस्वी आपल्याच हाती असते. हे सगळे अगदी पद्धतीने याच्यात सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कपड्यांपेक्षा आणि तुमच्या दागिन्यांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील मृदू मैत्रीपूर्ण भावच तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देतात. आनंदी व्यक्तिमत्वामधील लक्ष वेधून घेणारा गुण म्हणजे त्याचे मंत्रमुग्ध करणारे हसू. निरीक्षणानुसार कोणतेही काम लोक जेव्हा हसून खेळून करतात तेव्हाच ते त्यामध्ये यशस्वी देखील होतात. अशी अनेक उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत जी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पटतील अशीच आहेत. अगदी मग त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा एखाद्या समस्येबद्दल संघर्ष करण्याची वेळ येईल, म्हणजे मुलांबरोबर संघर्ष किंवा पतीला किंवा पत्नीला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणे किंवा एखाद्या मित्राला समजून पटवणे किंवा त्रासदायक लोकांशी जमवून घेणे, अशा वेळी गडबडून न जाता त्यांना कसे हाताळायचे याच्या नवीन नवीन शैली त्यांनी आपल्याला कशा आत्मसात करता येतील याची उदाहरणे आम्ही दिलेली आहेत. आणि समोरच्या माणसाचे मन वाचता येण्याची कला आपण यातून शिकतो. तसेच प्रामाणिकपणे स्वतःला दुसऱ्याच्या जागेवर ठेवून त्याच्या दृष्टिकोनातून कसे पाहता येईल, पूर्वग्रह दूषित ठेवून वागण्यापेक्षा स्वच्छ मनाने समोरच्याशी सुसंवाद साधण्याची कला आपण यातून शिकतो. लोकांची टीका करू नका, निंदा करू नका आणि तक्रारही करू नका. हे बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्येक वेळी आपण याचा अनुभव घेतो किंवा आपल्या बोलण्यामधून वागण्यामधूनही हे प्रकर्षानं जाणवतं. पण याचा अट्टहासाने प्रयत्न करून, आत्मनिरीक्षण करून आपण स्वतःला काही नियमांमध्ये कसं घालून घ्यायचं आणि त्यानुसार कशी वाटचाल करायची, प्रगती कशी साधायची याचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी या पुस्तकामधून मिळतं. हे पुस्तक एक व्यवसाय माला आहे. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाशी वागत असताना स्वतःला पडताळून कसं बघायचं आणि जास्तीत जास्त आनंदी जीवन कसं जगायचं याचं प्रत्यंतर आपल्याला प्रत्येक पान वाचताना येतं. हे अत्यंत या जगामध्ये कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं एखाद्या माणसाशी वागत असताना कसं वागायचं, तर याच्याबद्दल खूप सुंदर प्रकरण ह्याच्यामध्ये आहेत. या पुस्तकामध्ये आनंदी होण्याचं तर खूपच सुंदर तत्व मला कळालं. हे अत्यंत महत्वाचं तत्व या पुस्तकात सांगितलेलं आहे. सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. दैनंदिन जीवनात याचा प्रत्येक वेळेला उपयोग करून घ्यावा आणि स्वतः आनंदी व्हावं आणि इतरांनाही आनंद मिळवून द्यावा. धन्यवाद. हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले आहे आणि 254 पानाचं हे पुस्तक आहे. आपल्याला फक्त 200 रुपयामध्ये उपलब्ध होईल. पण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येक माणसाने वाचण्यासारखं हे पुस्तक आहे. आणि ते वाचलेलं पुस्तक नुसतं वाचून न घेता दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आपण प्रायोगिक तत्वावरती कसं आपण उपयोगात आणू याचं सुंदर उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. धन्यवाद मला तुम्ही संधी दिल्याबद्दल. आणि प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं. आजच्या मैत्री दिनाच्या निमित्ताने मैत्री जोडा आणि समृद्ध व्हा असं हे सुंदर पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं मी सगळ्यांना आग्रह करते. स्मिताताई खूप धन्यवाद. निस्वार्थपणे काम करत गेलं की जीव लावणारी माणसं भेटतात याचा अनुभव आपण संस्कार भारतीच्या साहित्य संगोष्ठीच्या उपक्रमातून घेत आहोत की लेखनावर आणि वाचनावर जीव लावणारी माणसं आपण एकत्र आणलेली आहेत. आणि ऑनलाईन कामाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करणं हे तसं खूप आव्हानात्मक काम आहे.
तरी सुद्धा सर्व लेखन आणि वाचनावर प्रेम करणारी मंडळी इथे आहेत. धन्यवाद स्मिताताई, खूप छान पुस्तकाचा परिचय करून दिला. उत्सुकता वाढलेली आहे पुस्तक वाचण्याची. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेनं आपण आता जाऊयात. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सागर देशपांडे सर उपलब्ध आहेत. सर शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, पालकत्व या विषयाला वाहिलेल्या जडणघडण या मासिकाचे सर मुख्य संपादक आहेत. त्याशिवाय सरांनी अनेक ग्रंथांचे लेखन आणि संपादन केलेले आहे. वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांमधील सरांकडे खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. सरांनी मराठी साहित्य आणि पत्रकारिता या विषयामध्ये डॉक्टरेट प्राप्त केलेली आहे. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यशोदा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, चाणक्य मंडळ आदी ठिकाणी सर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. त्याशिवाय सरांना 2001 साली महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर नानासाहेब परुळेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याशिवाय सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सर्वात सरांचं वैशिष्ट्य म्हणजे किंवा मोठं काम माझ्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं तर नुकतीच वयाची 100 ओलांडलेले आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचं बेल भंडारा हे अधिकृत चरित्र ग्रंथाच्या लेखन देशपांडे सरांनी केलेलं आहे. तर सरांना मी विनंती करतो की आपल्या उपस्थितांना आपण लेखन आणि वाचन या संदर्भात मार्गदर्शन करावं. नमस्कार. संस्कार भारतीच्या वतीनं आयोजित या साहित्य संगोष्ठी कार्यक्रमात तुमच्या सर्वांच्या बरोबर हे येताना मला खूप आनंद झाला. मगाशी आज आठवण करून दिली आपल्यापैकी एका परिचित वक्त्यांनी की जागतिक मैत्री दिन तर आहे, त्या संदर्भातल्या पुस्तकाचाही परिचय करून दिला. रसास्वाद. लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. तसंच आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही आपल्याला स्मरण केलं पाहिजे, कारण साहित्याच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे फारसं शालेय शिक्षण न घेता सुद्धा प्रचंड मोठी कामगिरी करणारे अण्णाभाऊ साठे हे साहित्याच्या क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे. आज त्यांचंही स्मरण त्यांच्या जयंतीचा भाग असल्यामुळे आपण करूया. मी जाता जाता आता व्यंकटेशजी परिचय करून देताना बाबासाहेबांच्या पुस्तकाचा उल्लेख त्यांनी केला आणि ते डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले आणि थांबले. तर खरंच बाबासाहेबांना 2014 साली डी.वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टरेट मिळालेली आहे. मानद डॉक्टरेट बाबासाहेबांना देऊन त्यांच्या इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातला गौरव झालेला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ती त्यांना 2014 साली दिली होती. त्यामुळे बाबासाहेब सध्या त्यांचा उल्लेख जरी होत नसला तरी ते डॉक्टर म्हणायला हरकत नाही. यातला हा गमतीचा भाग सोडू, पण तुम्ही जो उल्लेख केला तो खूप आनंदाचा भाग आहे की 2 दिवसापूर्वी 29 जुलैला अधिकृत तारखेनुसार बाबासाहेबांचा जन्म हा 29 जुलै 1922 आहे आणि तिथीनुसार नागपंचमी म्हणजे तो यंदा 13 ऑगस्टला साजरा होणार आहे. वाचन आणि लेखनाच्या संदर्भातलाच मुद्दा म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या कार्यक्रमामधली जी ज्याला आपण ब्रीद वाक्य किंवा स्लोगन म्हणतो ती लिहिते व्हा आणि बोलते व्हा अशी घेतलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे दोन्हीच्या सुरुवातीला वाचते व्हा असं आधी म्हणायला पाहिजे, कारण आधी वाचन मग लेखन आणि त्याबरोबर बोलणं अशा तिन्ही गोष्टींची सुरुवात ही वाचनामधून मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. त्याचा अनुभव पत्रकारितेमध्ये गेली 35-36 वर्ष काम करताना तर मी घेतोय. पण ज्या बाबासाहेबांचा उल्लेख आपण आज केला तर त्यांचं जे अधिकृत चरित्र बेलभंडारा या नावाने लिहिताना जवळजवळ 11 वर्ष मला जो अनुभव मिळाला वाचनाच्या संदर्भातला, लेखनाच्या संदर्भातला, बाबासाहेबांशी बोलताना जे संदर्भ त्यांच्या मुखातून ऐकायला मिळायचे ते इतके समृद्ध होते की एका माणसाच्या मेंदूमध्ये किती सुपर कॉम्प्युटर्स बसवले तसं वाटायचं. कारण एकाच वेळी प्राचीन भारतीय संस्कृतीमधल्या वेद, उपनिषद, भगवद्गीता इथपासून इतर धर्मियांच्या धर्मग्रंथांपर्यंत आणि तिथपासून ते आजच्या एखाद्या नवोदित कवी, कवयित्री, कादंबरीकार यांच्या साहित्य कृतीपर्यंत इंग्रजी साहित्यामध्ये गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांपासून ते भारतीय भाषांमधले अनेक लेखक बाबासाहेबांच्या बोलण्यामध्ये संदर्भासहित यायचे आणि अक्षरशः थक्क व्हायला व्हायचं की कसं काय एका आयुष्यामध्ये इतकं वाचता येतं का, एवढा वेळ कसा मिळाला असेल. आणि एकाच वेळी ते वाचतातही, ते लेखनही करतात. जगभरात त्यांची 15,000पेक्षा शिवचरित्रावरची व्याख्यानं अधिक झालेली आहेत. एकटं शिवचरित्र जे 1957 साली बाबासाहेबांनी लिहिलेलं प्रसिद्ध झालं त्यासाठी जवळजवळ
94 मराठी ग्रंथ, 14 इंग्रजी ग्रंथ आणि त्याचे 1489 ठिकाणी त्यांनी संदर्भ दिलेले आहेत. तर हे सगळं थक्क करणार आहे. आणि मग नंतर जेव्हा मी शोधायला जातो तेव्हा बाबासाहेबांचे वडील चित्रकलेचे शिक्षक होते आणि त्यांना वाचनाची आवड होती. साधारणपणे बाबासाहेबांच्या 8व्या किंवा 9व्या वर्षी, म्हणजे ते अगदी शाळकरी वयात मराठी माध्यमाच्या शाळेत भावे स्कूलचे विद्यार्थी पुण्यातल्या, त्या वयात चित्रकार असलेल्या त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांना एका इंग्रजी जाडजूड पुस्तकाचं खंड आणून दिले. त्या पुस्तकाचं, त्या ग्रंथाचं नाव होतं हायरोड्स ऑफ हिस्ट्री, की अजून मराठी शाळा ही व्यवस्थित पुढे जात नाही 8व्या-9 वर्षाच्या काळात. वडिलांनी इंग्रजी पुस्तकाचे खंड आणून यासाठी दिले की त्यातलं किती समजेल यापेक्षा त्यातली चित्र आणि त्यामध्ये ज्या प्रकारचं ते पुस्तकाची रचना होती हे सगळं छोट्या बाबासाहेबांच्या नजरेतून पाहिलं जावं. आणि तिथपासून सुरू झालेला प्रवास, त्यातले अनेक खंड वाचायला कोणीतरी नेले आणि ते गेले. पण आजही वयाच्या 100व्या वर्षी बाबासाहेबांनी हायरोड्स ऑफ हिस्ट्रीचा एक खंड मात्र अजूनही जपून ठेवलाय, की जो बघायचा मला भाग्य लाभला. त्याच्या बरोबरीने बाबासाहेबांनी जो संग्रह केलाय त्यात पुस्तकं तर आहेच, त्यात शस्त्र आहेत, त्यात चित्र आहेत, त्यात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत, प्राचीन वस्तू आहेत, त्यामध्ये दागिने आहेत, तलवारी आहेत, किती काय काय नाही, म्हणजे प्राचीन आणि शिवकाळातील. पण मला त्यातल्या 2 गोष्टींचं कायम आकर्षण आहे, जे आज महाराजा प्रतिष्ठान ही बाबासाहेबांची संस्था पुण्यामध्ये आंबेगावच्या तिथे आहे, शिवसृष्टीमध्ये. तिथे 2 गोष्टी मात्र आपल्याला बघायला मिळाल्या की खूप आनंद होतो. ते म्हणजे अकबराचं पुस्तक जे आहे, अकबरनामा या नावाचं पुस्तक, हा जो ग्रंथ आहे, आणि त्यातले ओरिजिनल पेंटिंग्स, तो अकबरनामा माहूरच्या एका सरदार घराण्यातून बाबासाहेबांना दिला गेला आणि तो बाबासाहेबांनी जपून ठेवलाय. आणि दुसरं म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेली स्वतःच्या हस्ताक्षरातली गुरुचरित्राची पोथी बाबासाहेबांच्याकडे आहे. या प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये जपून ठेवलेली आहे. आणि त्या हातात घेताना तो जो आनंद आहे, की आपण किती लांबच्या इतिहासातले अनेक ग्रंथ हातात घेतो. म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी होताना आनंद यासाठी झाला की एकाच वेळी पुस्तक, म्हणजे ग्रंथ वाचते वा, त्यानंतर लिहिते वा आणि बोलते वा, या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केला. सुरुवातीच्या चैत्राली केळकर असतील किंवा नमिताताई अफळे असतील किंवा स्मिताताई आर्जेगावकर असतील, या सगळ्यांनी त्यांनी जी पुस्तकांचा रसास्वाद करायचं ठरवलं होतं ती पुस्तकं उत्तमपणे मांडलेली आहेत. त्यातली 2 पुस्तकं तर मी वाचलेली आहेत. एक जे वाचायचं राहिले ते मात्र आता नक्की वाचेन. मला असं वाटतं की पुस्तक वाचणे म्हणजे केवळ काही अक्षर वाचणं असा त्याचा अर्थ नाहीये, तर एखादी व्यक्ती, तो काळ, तो समाज, ते राष्ट्र, तिथले माणसं आणि त्यांचं सर्वांगीण जीवन असं आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळे पुस्तकं ही खऱ्या अर्थाने मित्र, मार्गदर्शक आणि सोबती आहेत. आपल्याला वाचताना त्याचा अनुभव येईल. आज वाचनाची साधनं बदलली आहेत. प्रत्यक्षात पुस्तक हातात घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कदाचित काही ठिकाणी वयोगटानुसार कमी वाटेल. तरुण मुलं विशेषतः मुळात मराठी कमी वाचतायत असं दिसतं अनेक ठिकाणी. ते संपूर्ण खरं नसलं तरी वस्तुस्थिती आहे ती. पण इंग्रजीतलंही वाचताना ती इंग्रजी छापील पुस्तकांच्या ऐवजी ऑनलाईन किंवा किंडल स्वरूपातली पुस्तकं वाचतात. ऑडिओ बुक्स आता येत आहेत. आपल्याला आपल्याशी हे शेअर करताना खूप आनंद आहे की कालच बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशीच स्टोरी टेलनी मात्र बेलभंडारा आता ऑडिओ बुक स्वरूपात आणलाय. त्यामुळे ज्यांना बेलभंडारा हे बाबासाहेबांचं चरित्र कदाचित वाचायला मिळालेलं नसेल आणि ऐकायची इच्छा असेल तर ते उत्तमपणे आपल्याला ऐकता येईल. म्हणजेच वाचनाची साधनं इतकी बदलत आहेत. पण मला असं वाटतं वाचन ही मूळ जी आवड आहे, तो जर छंद आहे, इतकंच नाही तर माझ्यासारख्या अनेकांना वाचन हा दुसरा श्वास वाटतो. वाचन हा आपला श्वास आहे असं जर म्हटलं तर वाचनामधला आनंद हा आपण श्वासाचा आनंद आणि श्वासाची गरज, मी कोरोनाच्या काळात श्वासाचे व्यायाम आणि श्वासाची गरज काही सांगायची गरज नाही. आपण आपल्यापैकी अनेकांनी ते बघितलंय की श्वासासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन कमी पडला तर काय हाल होत आहेत. माझं मत आहे की पुस्तक वाचन हा आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी ऑक्सिजनच पुरवठा करणारा एक घटक आहे, मोठं साधन आहे, आपला मित्र आहे. त्यामुळे साधनं बदलली तरी वाचनाची सवय आणि रोजचं वाचन, जसं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे की रोजचं वाचन, रोजचं लेखन आणि संवाद हे आपण जर केलं तर त्याच्यामध्ये जो आनंद आहे, समाधान आहे, त्यामध्ये आपण जी माणसं जोडतो
तर त्याबाबतची काही पाश्चात्य पुस्तकं, त्यातलं डेल कार्नेगींच्या पुस्तकाचं सांगितलं, पण भारतीय संस्कृतीमध्ये इतक्या प्रकारे अगदी दासबोध आणि समर्थांचं इतर वाङ्मय वाचलं तरी कळेल, किंवा मूर्खांची लक्षणं वाचल्यानंतर कळेल की मग बाकीचं कसं असलं पाहिजे. खूप साहित्य आपल्याकडेही आहे, अनेक भाषांमध्ये आहे. मला असं वाटतं ते आपापल्या आवडीप्रमाणे वाचायला हरकत नाही. पुस्तक वाचतानाचा मात्र अनुभव हा सर्वस्वी वेगळा आणि खूप आनंद देणारा असतो. त्याचं कारण त्यावेळेला आपली विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती जागी होते. आपण विचार करतो त्या ओळींवर, तिथल्या शब्दांवर, त्यातल्या प्रसंगांवर, त्यातल्या व्यक्तींवर, आणि ते वाचताना कुठेतरी आपण स्वतःला त्याच्याशी रिलेट करत जातो. त्यातले काही अनुभव आपल्यालाही आलेले असतात, त्यातल्या काही व्यक्ती किंवा तशा व्यक्तींसारख्या इतर स्वभावाच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेले असतात, आपल्याला भेटलेले असतात, आणि नकळतपणे मग ते पुस्तक, त्यातली कथा, त्यातलं कथाबीज, त्यातली कादंबरी, त्यातला आशय, त्यातला इतर सगळा कंटेंट, त्यातली पात्र, त्यातली व्यक्तिमत्व ही आपल्या जीवनाचाही कुठेतरी भाग होऊन जातात, आणि आपण त्याच्यात इतकं गुंतून जातो. आणि मग ते वाचल्यानंतरचा जो आनंद आहे, मला असं वाटतं की असा आनंद हा अव्याहतपणे आयुष्यभर, आणि जर आपल्याकडे पुनर्जन्म आहे असं मानलं जातं, तर तो जन्मोजन्मी मिळावा, जन्मोजन्मी आपल्याला घेता यावा. त्यामुळे पुस्तक वाचनासारखं सुख दुसऱ्या कशात असेल असं मला वाटत नाही. म्हणजे असेल इतर गोष्टींमध्ये, गाणी ऐकण्यामध्ये आहे, चित्र पाहण्यामध्ये आहे, चित्र काढण्यामध्ये, अनेक कलांमध्ये आहे. आपल्याकडे ज्या 14 विद्या आणि 64 कला आपण म्हटले त्या सगळ्यात आहे, पण मला असं वाटतं की वाचन या सगळ्याचा एक आत्मा आहे. आणि त्यामुळे मला तर असं वाटतं, आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपलं स्वतःचं ग्रंथालय असलं पाहिजे. आज एकट्या महाराष्ट्रामध्ये देशभरातल्या सगळ्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या संख्येपैकी किमान 40% अधिक सार्वजनिक ग्रंथालय महाराष्ट्रात आहेत. ती जवळजवळ सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची जर यादी केली तर ती 12,000पेक्षा अधिक ग्रंथालय आहेत. दुर्दैवाने आता कोकणात आणि इतर महाराष्ट्रामध्ये जो पूर आला, त्यात काही ग्रंथालयांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खूप चांगली साहित्य संपदा, ग्रंथ संपदा, जुने ग्रंथ, हस्तलिखित पोथ्या त्यामध्ये गेल्या, पण जे आहे ते मात्र खूप मोठं आहे. तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की महाराष्ट्रामध्येच ज्या ग्रंथालयांनी आपली शताब्दी ओलांडलेली अशी जवळजवळ 96पेक्षा अधिक ग्रंथालय आहेत सार्वजनिक स्वरूपातली, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर, त्या ग्रंथालयांमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे जे साहित्य आहे ते बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं की इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे साहित्याचे फॉर्म्स शतकानुशतकांचे उपलब्ध आहेत. आणि आज तर आता छपाईच्या सुविधा इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या, सोप्या झालेल्या आहेत. तर ते लक्षात घेता मराठीमध्ये दरवर्षी जवळजवळ 3,000 नवीन पुस्तकं ही प्रकाशित होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की वाचनासाठी आपण ठरवलं तर 24 तास सुद्धा अपुरे आहेत. त्यामुळे वाचन, मी मगाशी म्हटल्यासारखं की आपल्या श्वासा इतकं त्याला महत्व जर दिलं, आणि मग जर स्वतःचं ग्रंथालय आपण निर्माण करू शकलो आपल्या घरामध्ये, जेवढी जागा जी उपलब्ध असेल ती, तर त्याचे संस्कार हे पुढच्या पिढ्यांवरती होणार आहेत. आज संस्कार भारतीचा कार्यक्रम आहे, आणि मला असं वाटतं की हे संस्कार केवळ शाळेमध्ये शिकवण्याने, व्याख्यानांनी, काहीतरी टीव्हीवरच्या मुलाखतींनी केवळ होणार नाही, तर लहान मुलं ही लिटमस सारखं आपलं सगळं ग्रहण करत असतात. त्यामुळे घरी पालक, शाळेत शिक्षक, आणि मग समाजातल्या इतर बुजुर्ग व्यक्ती कशा वागतात, कशा बोलतात, त्या काय करतात, कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचतात, कोणत्या प्रकारचे सिनेमे पाहतात, एकमेकांशी कसं बोलतात, वडीलधाऱ्यांशी कसं बोलतात, आई वडिलांशी, आजोबांशी कसं बोलतात, हे सगळं लहान मुलं टिपत असतात. आणि आता लॉकडाऊन मध्ये अनेक संकट, आणि हा काळ वाईट असला तरी त्यातल्या 2 गोष्टी मला असं वाटतं की त्या संकटातल्या संधी म्हणून आपण बघायला पाहिजेत. ते म्हणजे आपण सगळेजण आपल्या कुटुंबियांच्या बरोबर दीर्घ काळानंतर, अनेक वर्षानंतर एकत्र राहिलो. एकाच घरामध्ये 3-3, 4-4 पिढ्या कदाचित त्यामुळे राहिल्या आहेत. आणि त्यानिमित्तानं का असेना की ऑनलाईन मीडियावर कंटाळा आला, टीव्ही बघून कंटाळा आला, त्याच सिरियल्स बघून कंटाळा आला, म्हणून का असेना पण बऱ्याच घरांमध्ये कुठेतरी माळ्यावर ठेवलेली, कपाटांमध्ये ठेवलेली पुस्तकं निघाली, आपल्या लहानपणीची पुस्तकं निघाली. आणि मग वडील, आपल्या आजी आजोबा, आई आपल्या लहानपणाची पुस्तकं आपल्या मुलांना, लहान मुलांना, नातवांना दाखवायला लागली, त्यातल्या गोष्टी वाचून दाखवायला लागली, चित्र दाखवायला लागली. हे या काळानं आपल्यावरती केलेलं जरी कंपल्शन असलं तरी मला असं वाटतं त्यातला जो आनंद आता तुम्ही पुन्हा एकदा उपभोगला असेल, तो याही पुढं त्या मुलांपर्यंत, नातवांपर्यंत जायचा असेल तर आपण पुन्हा एकदा वाचनाची सुरुवात नव्यानं करावी, या आपण सगळ्याच वयोगटातल्या मंडळींनी. माझी आपल्याला एक विनंती आहे की जी लहान मुलं आहेत त्यांना आपण पुस्तकं वाचून दाखवू शकत नाही, बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही, पण त्यांना गोष्टी नक्की सांगू शकतो. दुर्दैवाने आज गोष्टी सांगणारी माणसं, गोष्टी सांगणारे शिक्षक, गोष्टी सांगणारे आई वडील, आजी आजोबा कमी झाले. आत्ताच्या ही संधी घेऊन आपण हेही काम करावं असं मला असं वाटतं. आणि त्यामुळे ही पुस्तकं, मग त्या पुस्तकातल्या व्यक्ती, त्यातले आदर्श, त्यातले पराक्रम गाजवणारी मंडळी
ही आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत जातील, त्यांना ते आदर्श खरोखरी वाटायला लागतील. आपल्या सहवासातली मंडळी, माझं हे भाग्य आहे की आपण मगाशी ज्या बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केला, त्यांचा तर माझ्या घराण्याशी 4 पिढ्यांचा, माझ्या जन्माच्या आधीपासूनचा संबंध. त्यामुळे बाबासाहेब असतील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर सर असतील, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत असतील, ज्याने भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला ते डॉक्टर विजय भटकर सर असतील, अविनाश धर्माधिकारी सर असतील, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री असे मनोहर पर्रिकर सर असतील, या सगळ्यांचा सहवास मला लाभला. केसरीचे एकेकाळचे संपादक डॉक्टर शरदचंद्र गोखले, की ज्यांचे वडील लोकमान्य टिळकांच्या काळात केसरीचे संपादक होते, हे असे डॉक्टर गोखले असतील, ज्यांचा स्वतःचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह जवळजवळ 40,000 आहे, असे संत साहित्याचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठातून निवृत्त झालेले डॉक्टर अशोक कामत सर असतील, या सगळ्यांच्या सहवासात माझ्या लक्षात आलं की ग्रंथांवरचं त्यांचं प्रेम किती प्रचंड आहे. डॉक्टर माशेलकर सरांसारखे वैज्ञानिक हे जवळजवळ 60 देशांमधल्या 80,000 शास्त्रज्ञांच्या संघटनेचे प्रमुख म्हणून काम करताना, जगभर विमानाने फिरताना त्या प्रवासामध्ये 2-2 नवीन पुस्तकं तर ते नक्की घेऊन जायचे आणि त्या मधल्या विमान प्रवासामध्ये किंवा विमानतळावर जो वेळ मिळतो तिथं ते पुस्तक वाचायचे, तिथं आपलं लेखन करायचे. आजही हे वयाच्या 79व्या वर्षी त्यांचं चालू आहे. मग अशी बाबासाहेबांचा उल्लेख झाला, मी 2 दिवसापूर्वी वाढदिवसाच्या निमित्तानं बरोबर होतो. बाबासाहेबांच्याकडे आलेली नवीन पुस्तकं बाबासाहेब आता भिंग लावून वाचत होते. वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा एखाद्या नवीन विषयावरचं पुस्तक, ते दृष्टीदोष, मोतीबिंदूचे ऑपरेशन्स, हे सगळं होऊन सुद्धा, इतका अशक्तपणा आलेला असताना सुद्धा ते भिंग लावून पुस्तक वाचायचं आणि त्यात काय नवीन आहे हे शोधायचं, हे जे कुतूहल आहे ते वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा जपणं, मला असं वाटतं की त्या मनाने आपण सगळेजण भाग्यवान आहोत की अशी माणसं आपल्याला बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली, त्यांचं कर्तृत्व पाहायला मिळालं, त्यांचा पराक्रम पाहायला मिळाला, की ज्या सगळ्यांचं हे पुस्तक वाचनामध्ये त्याचं रहस्य आहे. माशेलकर सर तर अनुभव सांगतात की परिस्थितीमुळे अत्यंत दारिद्र्यात त्यांचं बालपण गेलं. वडील 6व्या वर्षी गेले, आई फारसं शिकलेल्या नव्हत्या, त्यामुळे घरी इतकं दारिद्र्य की त्यांना शाळेतल्या उत्तरपत्रिका, ज्याची किंमत त्यावेळेला 3 पैसे 5 पैसे असायची, त्याही घ्यायला पैसे नसायचे. अशा काळात पुस्तक वाचनाची तर आवड प्रचंड, त्यामुळे ते शाळेच्या ग्रंथालयातली पुस्तकं वाचायचे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातली वाचायचे. पण गिरगाव मधली जी पुस्तकाची दुकानं होती तिथल्या ग्रंथ विक्रेत्यांना जाऊन ते भेटले आणि ते म्हणाले, दुपारचं काही काळ तुम्ही पुस्तक विक्रीची दुकानं बंद ठेवता, तर मी इथे तुमच्या दुकानात बसतो आणि पुस्तक वाचतो, काही आलं तर लोकांना मी विकत देतो. आणि असं होत होत त्यांची जेव्हा ओळख त्या विक्रेत्यांशी झाली तेव्हा त्यांचे इतके संबंध चांगले प्रस्थापित झाले की ते त्यांना वाचायसाठी फुकट पुस्तक द्यायचे आणि ते पुस्तक लवकरात लवकर संपून पुन्हा वाचायला मिळावं म्हणून माशेलकर सर त्या काळात, अर्थात ते मुंबईतलं वाहतूक त्यावेळा किंवा पुण्यातली ट्रॅफिक कमी असल्यामुळे असेल, ते पुस्तक त्या दुकानात घेतल्यापासून घरी जाईपर्यंत फुटपाथवरनं ते वाचत जायचे. मला असं वाटतं या प्रकारची वाचनाची ओढ असेल तर डॉक्टर विजय भटकरांसारखे आज संगणक तज्ञ जे आहेत, ज्यांनी भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला, त्यांचा जर संत साहित्यावरचा अभ्यास बघितला, त्यांचा अध्यात्मावरचा अभ्यास बघितला, तर ते जेव्हा बडोद्याला सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये शिकत होते आणि दिल्ली IIT मध्ये होते, ते म्हणाले की त्या काळात दोन्ही ग्रंथालयांमधली जवळजवळ 27,000 पुस्तकं मी हाताळलेली आहेत. म्हणजे त्यातली काही वाचली, पण 27,000 पुस्तकं हाताळलेली आहेत. मला असं वाटतं की या सगळ्यांचं इतकं प्रचंड वाचन आहे, ते मराठीपासून, इंग्रजीपासून, संस्कृत, हिंदी, उर्दू पासून, आणि त्या वाचनाच्या बळावरती त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी जडणघडण झालेली आहे, मला असं वाटतं की ती खूप महत्वाची आहे. यांची चरित्र वाचली तरी आपल्या लक्षात येईल की आपल्याला इतक्या मोठ्या प्रेरणा मिळतील. माझं हे भाग्य, मगाशी मी सांगितलं की बाबासाहेबांचं चरित्र ग्रंथ अधिकृत, की ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आणि इतर 30-35 पुस्तकं लिहिली वेगवेगळ्या फॉर्म मधली, मग ती कादंबरी असेल, जाणता राजासारखं नाटक असेल, फुलवंती सारखं नाटक असेल, सुनीताबाई देशपांडेंनी राजमाता जिजामातांच्या वरती सादर केलेला एकपात्री प्रयोग असेल, हे सगळं लेखन बाबासाहेबांनी. आणि प्रवास तर किती प्रचंड, जवळजवळ 5 लाख किलोमीटर पेक्षा आयुष्यात बाबासाहेबांनी प्रवास किती केला, किती गडकोट बघितले, किती समाध्या पाहिल्या, स्मारकं पाहिली, मंदिरं पाहिली, दर्गे पाहिले, समाध्या पाहिल्या, त्यानंतर अनेक प्रकारच्या, ज्याला आपण विरगळ म्हणतो, पाषाण शिल्प म्हणतो, ती बघितली, अनेक लेणी बघितली, गुहा तपासल्या, आणि या सगळ्यातनं जे अनुभव आले ते बुजुर्गांचं इतिहास संशोधन, आपलं वाचन, जुनी कागदपत्र बघून त्या अनुभवानंतर केलेलं हे बाबासाहेबांचं जे लेखन आहे, मग हे इतकं प्रचंड लोकप्रिय होत गेलं की आज राजा शिवछत्रपतीची लक्षावधी लोकांच्या घरांमध्ये जगभरात राजा शिवछत्रपती हा महाग्रंथ आहे की ज्याची आता 23वी आवृत्ती आहे. आपल्याला कदाचित कानावर असेल की शेतकरी कुटुंबात जन्मलेले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत हे FY BCom पर्यंत शिकले होते.
आणि ते शॉर्ट हँडचं त्यांचं शिक्षण झालं होतं. ते शिक्षक म्हणून शॉर्ट हँडचे शिक्षक म्हणून कोल्हापूरमध्ये काम करत होते आणि त्याच्या समोर करवीर नगर वाचन मंदिर नावाचं ग्रंथालय होतं. शिवाजीरावांनी महाभारत आणि आपल्या पुराणातले इतकी ग्रंथ तोपर्यंत वाचून घेतले होते की वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी मृत्युंजय लिहायला सुरुवात केली. 27व्या वर्षी जवळजवळ 1,500 पानांचं मृत्युंजयचं हस्तलिखित तयार झालं आणि 27व्या वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 1967 मृत्युंजय प्रकाशित झाले. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित कदाचित असेल किंवा नसेल, पण मला आनंद आहे आपल्याशी शेअर करताना की 1990 साली कलकत्त्याच्या रॉयटर्स वर्कशॉप या संस्थेच्या वतीनं मृत्युंजयची नोबेलच्या साहित्याच्या पुरस्कारासाठी शिफारस झाली होती. तिथपर्यंत हे पुस्तक गेलेलं होतं. आणि मला सांगा की ग्रंथांचा आपल्यावर किती परिणाम होत असेल. जेव्हा हजरतबाल दर्ग्यामध्ये अतिरेकी घुसले होते काश्मीरमध्ये आणि ते दर्ग्यात घुसून आपल्या भारतीय सैनिकांच्या वरती, जवानांवरती गोळीबार करत होते, कडाक्याची थंडी जी हाडात मोरेल अशी काश्मीरमधली थंडी, बर्फ पडत होतं आणि दर्ग्यातले अतिरेकी आपल्या लष्करावरती गोळीबार करत होते, त्यावेळचे जे भारताचे गृहमंत्री होते तर ते तिथे पोहोचले होते आणि ते पत्रकारांशी संवाद करताना तिथले जे सैनिक होते त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी तिथल्या आतल्या लष्करातल्या आपल्या भारतीय सैनिकांना विचारलं की इतकी हाडात घोटणारी अशी थंडी आहे, गोळ्या कुठून येतील तुम्हाला माहिती नाही, अशा काळात तुम्ही कशाच्या जीवावर लढता, काय तुम्हाला आधार वाटतो. तर त्यातल्या आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या एका मराठी सैनिकाने, मराठा जवानाने, त्यांनी जे जर्किन घातलं होतं, जे ड्रेस घातले होते, पोशाख केला होता थंडी वाजू नये म्हणून, त्या जर्किनच्या आतून मृत्युंजयची प्रत काढून दाखवली की ज्या मृत्युंजयची अर्पण पत्रिका शिवाजीराव सावंतांनी धारातीर्थी पडणाऱ्या जवानांना अर्पण अशीच केलेली आहे. आणि आपल्या गृहमंत्र्यांना सांगितलं की या मृत्युंजय मी वाचतो मधल्या काळात आणि मृत्युंजयच्या आधारावरतीच आम्ही ही लढाई करतोय. मला सांगा, एक पुस्तक आयुष्यामध्ये, मृत्युंजय काय, राजा शिवछत्रपती काय, अशा अनेक पुस्तकांच्या प्रेरणा घेऊन ज्यांना आपलं जीवन संपवावंसं वाटत होतं अशाने आपल्या आत्महत्या थांबवलेल्या आहेत, अशी उदाहरणं या लेखकांच्या पर्यंत आहेत. मला असं वाटतं त्यामुळे उत्तम जगताना, उत्तम आनंदाने जगताना तर पुस्तकं उपयोगी पडतातच, पण काही काळानं आयुष्यात नैराश्य आलं, काही काळाने या जीवनात काही अर्थच उरलेला नाही, रस उरलेला नाही असं वाटायला लागलं, तरी सुद्धा ही पुस्तकं वाचली तर त्यातून ज्या प्रेरणा मिळतात, त्यातून जे चरित्र आपल्याला कळतं, त्यातून जे व्यक्ती आपल्याला समजू शकते, त्या व्यक्तीवरची संकट, त्यांनी सोसलेल्या समस्या, त्यांनी झेललेल्या वेदना, त्यांची दुःख आणि या सगळ्यावरती मात करून त्यांनी ज्या प्रकारचं कर्तृत्व आपापल्या क्षेत्रामध्ये गाजवलेलं आहे, अशा व्यक्तींचा परिचय जर त्या पुस्तकातून झाला नकळत सुद्धा, तरी त्यांना आपलं आयुष्य तर उजळून निघतं, पण तो जो निराशेचा विचार आहे, तो जो आत्महत्येचा विचार आहे, तो जे जीवन संपवण्याचा विचार आहे, तो सुद्धा मनातनं निघून जातो. त्यामुळं जीवन पुन्हा एकदा नवीन फुलवण्यासाठी आणि असलेलं जीवन आनंदी करण्यासाठी मला वाटतं की पुस्तकं फार महत्वाची आहेत. असं वाचन प्रचंड आपण करायला लागल्यानंतरच मग लेखनाची ही प्रेरणा आपोआप त्यातनं यायला लागते. आपल्याला काहीतरी लिहावं असं वाटतं, मनात बरंचसं साठून राहतं. कोणी कवितेचा फॉर्म वापरेल, कोणी कादंबरीचा वापरेल, कोणी आणखीन कुठल्या स्वरूपाचा चरित्र, आत्मचरित्र लिहिण्याचा वापरेल. पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की लिखाणाच्या संदर्भात ज्या 2 गोष्टी आज जाणवतात ते म्हणजे आपण सगळेजण पत्र लिहायचे विसरलेलो आहे. आज मोबाईल, व्हॉट्सअप किंवा ईमेल आणि अमुक शब्दातच आपला मजकूर पाठवला पाहिजे, लघुसंदेश ज्याला आपण म्हणतो, मेसेज म्हणतो, या सगळ्यामुळे पत्रलेखनाची कला ही बहुतेक शाळांमधल्या एखाद्या प्रश्नपत्रिकेपुरतीच राहिली का काय, आणि ती पण स्टँडर्ड, ती मुख्याध्यापकांना रजेचं पत्र लिहा वगैरे अशी. तर मला असं वाटतं की पत्र आपण एकमेकाला पुन्हा लिहून पाठवायला पाहिजे. त्यातला जो आनंद आहे, ते पत्र लिहिताना आपल्या ज्या भावना शब्दात व्यक्त करण्याची तळमळ आहे, त्यातलं जे प्रेम आहे, त्यातला जो जिव्हाळा आहे, त्यातली जी आपुलकी आहे, त्यातलं जे नातं आहे, हे सगळं त्या शब्दांमध्ये व्यक्त करताना आपल्याला जो आनंद होईल आणि ते वाचताना समोरच्या व्यक्तीला आणि इतर पत्रही सुद्धा ते वाचतील त्या व्यक्तींना तो जो आनंद होईल, तो आनंद मला असं वाटतं की तांत्रिक या माध्यमांच्या मधून गेलेल्या मेसेजवरनं मिळेल असं नाही. त्यामुळे आपण नियमितपणे आपल्या संबंधितांना, म्हणजे त्यामुळे नवी पिढी अक्षरशः तुम्हाला सांगतो की प्रेमपत्र लिहायची सुद्धा विसरलेली आहे, की पत्रातून प्रेम व्यक्त करणं ज्याला शाश्वत आपण म्हणू शकतो असं, पण तेही विसरलेले आहे. आणि त्यामुळे त्याचेही स्टँडर्ड मेसेज दुर्दैवाने पाठवले जातात. पण पत्र लिहिणं आणि आपण दैनंदिनी आपली जर लिहायला लागलो, डायरी लिहायला लागलो, ती डायरी लिहिण्यासाठी आपण कोणतरी दरवेळा असामान्य असायला पाहिजे आणि दरवेळा कुठेतरी राजकारणासहित सेलिब्रिटीज असायला पाहिजे असं काही नाहीये. आपलं प्रत्येकाचं आयुष्य हेच मुळात एक पुस्तक आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इतकी माणसं भेटत असतात, इतक्या प्रकारची माणसं, तो अगदी आपण कितीही सर्वसामान्य असलो तरी हे प्रत्येकाचं आयुष्य एक पुस्तक असल्यामुळे मला असं वाटतं की आपण आवर्जून आपल्याला येणारे अनुभव, त्या अनुभवांच्यावरच्या आपल्या मनातल्या प्रतिक्रिया, आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया,
आपल्याला झालेला आनंद असेल, दुःख असेल, वेदना असेल, जे जे काही असेल त्याबद्दल आपल्याला जे वाटेल त्या रोजच्या घटना जर आपण नोंदवत गेलो तर मला असं वाटतं की ती आपल्या आयुष्याची एक बखर तयार होईल, आपल्या आयुष्यातलं एक पुस्तक तयार होईल. आणि अशी पुस्तकही त्या कुटुंबातल्या सुद्धा इतर सदस्यांना लक्षात येईल की ज्या परिस्थितीमध्ये आपले वडीलधारी माणसं आहेत ती कशी काम करतायत वगैरे. तर मला असं वाटतं की आपण आपली दैनंदिनी लिहायला पाहिजे आणि पत्र पुन्हा लिहायला सुरुवात केली पाहिजे. अगदी आता कोरोनाचा काळ आला असला तरी सुद्धा जे अलीकडच्या काळात मी 2 पुस्तकं वाचली ते म्हणजे दीपक करंजीकर यांचं घातसूत्र आणि स्मिता देशपांडे यांचं एक अँटीडोट नावाचं कादंबरी आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा अशा प्रकारची जी पुस्तकं आली ती आपण आवर्जून वाचावीत. त्यामुळे बदलती जागतिक परिस्थिती, कोरोना हे नेमकं काय आहे, ते कुठून आलं, त्यामागच्या काय प्रकारच्या कारवाया आहेत, कशा अनेक राष्ट्रांमधल्या दृष्ट प्रवृत्तींच्या कारवायांचे आपण सर्वसामान्य भारतीय सहित इतर देशातले सामान्य लोक कसे बळी पडतो, यामागे कोणत्या लॉबीज असतात, यामागे कोणत्या प्रकारचे उद्योगपती असतात, या सगळ्याची ती वर्णनं खरी आहेत. ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, मग ते घातसूत्रमध्ये असेल किंवा अँटीडोट मध्ये असेल, म्हणजेच प्राचीन भारतीय संस्कृतीपासून, शिवचरित्रापासून, वैज्ञानिकांपासून ते मला असं वाटतं की आजच्या ज्या परिस्थितीला आपण सगळे सामोरे जात आहोत अशा कोरोनाच्या परिस्थितीपर्यंत सुद्धा वाचनामधले जे वेगवेगळे आपल्याला अनुभव घेता येतील ते आपलं आयुष्य नक्की समृद्ध करतील, आपल्या आयुष्याला पुढे नेतील, जगण्याच्या प्रेरणा बळकट करतील, पुढच्या पिढ्यांना त्यातून काहीतरी उत्तम मार्गदर्शन देतील. त्यामुळं माझं आवर्जून आपल्याला विनंती आहे, सगळ्या वयोगटातल्या मंडळींना विनंती आहे की आपण वाचते व्हा, आपण लिहिते व्हा आणि आपण बोलते व्हा. या संवादामधूनच आता ज्या प्रकारची एक दोरी आपल्यामध्ये, ज्या प्रकारची एक दरी आता दुर्दैवाने कोरोनामुळे एकमेकांच्या मध्ये संपर्कात राहण्याच्या ज्या मर्यादा आलेल्या आहेत त्या मर्यादांवर मात करून पुन्हा आपण आपलं जुनं जे आयुष्य होतं ते अधिक नव्याने, चांगल्या आनंदाने, चांगल्या प्रेरणा घेऊन, वाचनातून चांगल्या प्रेरणा घेऊन त्यातून आनंद मिळवायचे मार्ग कसे कसे आहेत ते पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करून नक्की पुढे जाऊ आणि येणाऱ्या काळावर मात करून आपापल्या आयुष्यामध्ये काही उत्तम करण्याच्या दृष्टीनं, आपापल्या देशाच्या दृष्टीनं काही उत्तम करण्याच्या दृष्टीनं आपलं आयुष्य सगळ्यांचं उजळून जावं यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. नमस्कार. खूप धन्यवाद सर. खूप छान शब्दांमध्ये, कमी वेळेमध्ये आपण खूप छान मार्गदर्शन केलं. दरम्यान सर अनेक लोकांनी इथे प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. संजय गोविलकर, मेघा साहू, वासंती वैद्य, अभिराम रोंगे, श्रीनिवास आठल्ले, प्रांजली देशपांडे, आशा पाठक आणि अभिजित नांदगावकर यांनी आपलं मार्गदर्शन सुरू असताना चॅट बॉक्समध्ये चांगले अभिप्राय दिले होते. सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. पत्रलेखन, दैनंदिनी लेखन, त्यानंतर वाचन हा आपला श्वास असायला हवा, हे सगळे गुण आम्ही आत्मसात करायचा किंवा आपल्या उपक्रमांमध्ये समाविष्ट करायचा विचार करून थोडा समावेश करायचा प्रयत्न करूया. सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि वेळात वेळ काढून तुमच्या वेळ देऊन आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून संस्कार भारतीच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो.